कबनूरमधील गोळीबार प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालली आहे। आज या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतलंय। त्यांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी आत्तापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी काही आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। इचलकरंजीतल्या कबनूरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणात रोज नवे धागेदोरे समोर येत आहेत। पोलिसांनी 2 दिवसांपूर्वी कबनूरच्या दत्तनगर परिसरात बंदूक तयार करणाऱ्या तुषार येरुडकर, शुभम सूर्यवंशी आणि जॉकी माळगे या तिघांना अटक केली होती। मात्र गोळीबार प्रकरणात आणखी काहींचा समावेश असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्र आणखी गतिमान करत आज 5 आरोपींना ताब्यात घेतलं। बिलाल मुल्ला, मोसिन मोमीन, जुनैद शेख, युवराज पाटील आणि प्रणील भाईमाने अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत। यामधील 6वा आरोपी राकेश खोत हा फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। या 5 आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कबनूर आणि इचलकरंजी शहर परिसरात सर्रास बंदूक विकल्याची माहिती सध्या मिळतेय। आत्तापर्यंत अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींची बंदूक तयार करण्याची फॅक्टरी कुठं आहे का, आरोपींनी कुणाला बंदूक विकली आहे का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे। अधिक तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक विजय मस्के आणि डीबी पथकाचे प्रमुख चव्हाण सद्दाम सनदी यांच्याकडून अधिकचा तपास सुरू आहे। बंदूक प्रकरणानं आता मोठं वळण घेतलं असून यामध्ये आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे।